चल आपण बघितलं गेलं की नागपूर मधले सर्वात महाराष्ट्रातला ओळखला जाणारा ज्या पुराण्या पॉवर प्लांट मध्ये खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनचं नाव येतं. थर्मल पॉवर स्टेशनची गोष्ट केली गेली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उद्घाटनात हा पॉवर प्लांट इथे सुरू झालेला होता. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या उद्घाटनात हा पॉवर प्लांट आज या खापरखेडा अश्विनी विद्युत केंद्राला 36 वर्ष पूर्ण झालेले आहे. 36 वर्षाचा वर्धापन दिवस उद्या आहे. महाजनकोचे अधिकाऱ्याकडून हा वर्धापन दिवस साजरा करणार आहे. माझ्याबरोबर जिल्ह्याचे जे महामंत्री आहेत, जे आता नुकतीच त्यांची नियुक्ती झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय चंद्रशेखर बावनकुळे लोकनेता यांच्या माध्यमातून माननीय डॉक्टर आशिष देशमुख आणि मनोहर कुमारे आणि राजू पोद्दार या माध्यमातून दिलीप बनसोड साहेबांचे महामंत्री आहेत जिल्ह्यातले, ज्या माध्यमातून आज त्यांच्याशी आपण या अश्विनी विद्युत केंद्राचे बऱ्याच वर्षापासून आपण त्यांनी पाहिलं आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. साहेब, सर्वात पहिले आपण महामंत्री झाला, भारतीय जनता पार्टीचा धुरा घेतलाय, एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आपण काम सुरू केलेलं आहे. समाजाच्या लोकांना कुठे ते न्याय भेटला पाहिजे आणि हा वर्धापन दिवस 35 वर्षापासून आपण हा अश्विनी विद्युत केंद्र पाहिलेला आहे. या अश्विनी विद्युत केंद्राच्या 36व्या वर्धापन दिवसाच्या आणि महामंत्रीच्या पदासाठी काय आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो आणि आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपल्या चॅनलच्या मार्फत मी या पॉवर स्टेशनला 36 वर्ष पूर्ण झालेले आहे. या 36 वर्षाचा वर्धापन दिवस उद्या आहे. तर या वर्धापन दिवसाच्या मी सर्व पॉवर स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि खापरखेडा नगरीतले सर्व जनता यांना मी वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच नवीन वर्षाच्या सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज उद्या या पॉवर स्टेशनचा वर्धापन दिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये सर्व कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतात, सर्व कंत्राटी कामगार सहभागी होतात आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी होतात, सर्व कंत्राटदार सहभागी होतात आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतो. त्याच्या मागचं कारण पण आहे, कारण सगळ्यात जुनं पॉवर स्टेशन म्हणून या खापरखेडा नगरीचं एक नाव आहे की इथे विद्युत निर्मिती झाली आहे आणि आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्या पॉवर स्टेशनचं उद्घाटन केलेलं आहे. त्याच्यामुळं देशामध्ये या खापरखेड्याचं नाव एक मोठं झालेलं आहे की वीज निर्मितीची जननी म्हणून. त्या खापरखेड्याला अतिशय महत्व आहे. आज या खापरखेड्याला 36 वर्ष पॉवर स्टेशनला पूर्ण झालेले आहे आणि 36 वर्षामध्ये या पॉवर स्टेशनने बरेच उच्चांक गाठलेले आहे, बरेच पारितोषिक मिळवलेले आहे. ते जास्त जनरेशन वगैरे असे अनेकदा रेकॉर्ड झालेले आहे, त्यामध्ये अनेक पारितोषिक मिळालेले आहे. या पॉवर स्टेशनच्या मधून बरेचसे मुख्य अभियंता जे आहेत ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झालेले आहेत, डायरेक्टर झालेले आहेत, डायरेक्टर पर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा एक चांगलं नाव झालेलं आहे की चांगली कामगिरी असली तर माणूस वरच्या पदावर जाऊ शकतो. इथे आलेले मुख्य अभियंता आता कुमारवार साहेब आहेत. कुमारवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या नियंत्रणामध्ये जे पॉवर स्टेशनचं आता काम चालू आहे किंवा जो कारभार चालू आहे पॉवर स्टेशनचा, तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. जनरेशन आता आपलं बरंच आहे आणि जे त्यांना इंधन वगैरे लागते त्याच्यामध्ये बरीचशी कपात झाली आहे, त्याच्यामुळे जनरेशन टॉपवर आहे. आता मधल्या काळामध्ये बऱ्याच पॉवर स्टेशन एमओडी मध्ये आले तर ते काही कारणाने वीज महाग आहे म्हणून बंद करावं लागले. पण आपलं खापरखेडा वीज केंद्र ते शेवटपर्यंत कमी दरामध्ये वीज उपलब्ध करण्यामध्ये यशस्वी झालं. त्याच्यामुळे मी माननीय श्री कुमारवार साहेब, मुख्य अभियंता खापरखेडा, तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व कामगार, कंत्राटदार, मी त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो या ठिकाणी. आणि अशीच आपल्या पॉवर स्टेशनची प्रगती हो आणि पॉवर स्टेशनमध्ये जास्तीत जास्त मेगावॅट जनरेशन कसं देता येईल तर याच्यासाठी सर्व मेहनत करतात. आमचे कंत्राटदार सुद्धा खूप मेहनत करतात, आमचे कामगार सुद्धा अतिशय मेहनत करतात आणि त्या मेहनतीमधून आपल्याला दिसून आलं की या वेळेस सगळीकडे एमओडी मध्ये काही युनिट बंद करावं लागले, पण खापरखेड्याचे 5ही युनिट अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू राहिले.
कमी इंधन लागून ते सुरू राहिले आणि चांगला एक उच्चांक गाठला. त्याचा एक आम्हाला खूप अभिमान पण आहे, आनंदही आहे. त्याच्यामुळे खापरखेड्याचं एक नावलौकिक आहे या पॉवर स्टेशनमुळे. सगळ्यांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे. तर पॉवर स्टेशन जर चालेल तर रोजगार आपल्याला मिळत राहील. तर पॉवर स्टेशन चालण्यासाठी सगळ्यांची जबाबदारी सुद्धा आहे. तर मी उद्याच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छाच देतो, की पॉवर स्टेशनमध्ये आपण प्रामाणिकपणे सगळे लोक मेहनत करून पॉवर स्टेशनचा आपण उच्चांक गाठला पाहिजे. यासाठी मी सर्वांना शुभेच्छाही देतो आणि वर्धापन दिवसाच्या पॉवर स्टेशनच्या वर्धापन दिवसाच्या सर्व मुख्य अभियंता, त्यांचे उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, सर्व हे कार्यकारी अभियंता आणि सर्व त्यांचे सहकारी टीम, आमचे कंत्राटदार बंधू, तसेच सर्व त्यांचे कर्मचारी, आमचे कर्मचारी, सर्वांना मी या दिवशी शुभेच्छा देतो. साहेब, बघितलं गेलं की 36 वर्ष पूर्ण झालेले आहे. मी मागल्या मागल्या 20 वर्षाच्या मागे येतो, तर त्यावेळेस जेव्हा आपण पॉवर प्लांटला एक खूप जवळून पाहिलेला आहे. मुख्य अभियंता बदलले, बरेच मुख्य अभियंता आले, पण कुठेतरी 20 वर्षामध्ये कंत्राटदार आणि कॉन्ट्रॅक्ट घेणं आणि त्यावर आता चालवणं हे कुठेतरी कठीण वाटत नाही का आता या काळामध्ये? नाही, आता कसं झालेलं आहे, आपल्या पॉवर स्टेशनमध्ये वीज निर्मिती करत असताना तर बऱ्याच अडचणी येतात आणि आता एमओडी मध्ये सुद्धा आपल्याला कसं आहे, स्पर्धा लागलेली आहे. वीज निर्मितीची स्पर्धा आहे. एनटीपीसीचं पॉवर स्टेशन आहे आणि बरेचसे प्रायव्हेट पॉवर स्टेशन आहे. तर याच्यामध्ये वीज त्या क्रमवार पद्धतीनेच घेतल्या जाते, की ज्यांची वीज स्वस्त असेल त्यांची वीज घेतली जाते. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. आपल्याला कसं आपला खर्च कमी करता येईल वीज निर्मिती करत असताना. तर मग ज्यामध्ये आपल्याला कपात करता येत असेल तर त्यामध्ये कपात करता येईल. पण असं आम्ही कंत्राटदार म्हणून आम्ही मेहनत करतो आणि कामगारांना रोजगार मिळतो. त्याच्यामध्ये आमचा आनंदच आहे. पण या 20 वर्षामध्ये आपल्या पॉवर स्टेशनमध्ये कंत्राटदार आणि पॉवर स्टेशनचं मॅनेजमेंट, तर याच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. स्पर्धा वाटत नाही का साहेब की यावेळेस स्पर्धा झालेली आहे, जी तुमच्या काळामध्ये फक्त स्पर्धाच नव्हती, पण आता स्पर्धाचा हा भाग दिसत नाही का 2026 मध्ये? त्याला स्पर्धा नाही म्हणता येणार. कंत्राट घेताना कंत्राट कामगारांचे त्यांची एक लिमिटेशन आहे, की कामगारांचा सर्व पगार वगैरे काढून त्यांना आपल्याला जे काही आहे 2 किंवा 3% प्रॉफिट वगैरे आपण कंत्राटदार घेऊन त्या पद्धतीनं कामं करतात. जर कोणी खूप बिलोमध्ये जर काम घेत असेल तर कामगारांना तर सर्व कामगार कायद्याप्रमाणे त्याचे वेजेस आपल्याला द्यायचेच आहे. तिथे तर काही करता येणार नाही. तर सर्व कंत्राटदारांनी ते लक्षात घेऊन आपल्याला 2 पैसे मिळायला पाहिजे याचा विचार करूनच कंत्राट घेतले पाहिजे. साहेब, जिल्ह्याचे महामंत्री झाले आहे भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री आणि लोकनेते बावनकुळे साहेब यांनी तुम्हाला जिल्ह्याचे आणि आशिष बाबू पोद्दार साहेब आणि कुंभारे साहेब यांच्या माध्यमातून आपण महामंत्रीचं पद आहे. साहेब, ESI बंद झाला, पेमेंट जास्त झाल्यामुळे त्यासाठी आपण तात्काळ मीटिंग ठेवणार आहे, याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम तर मला भारतीय जनता पक्षाने नागपूर ग्रामीण जिल्हा मंत्रीमधून माझी नियुक्ती केलेली आहे. मी त्याबद्दल तर अभिनंदन करतो. सर्वप्रथम या आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. तसेच आमच्या सावनेर आणि कळमेश्वर विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख साहेब यांचे सुद्धा मी या ठिकाणी अतिशय आभार मानतो. तसेच आमचे राज्य परिषदेचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आमच्या नागपूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे ग्रामीणचे श्री मनोहररावजी कुंभारे साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर जी नागपूर जिल्ह्याची आपल्या मेन नागपूर जिल्ह्याच्या कमिटीमध्ये घेऊन जे माझ्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे, ती जिम्मेदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न करेलच.
आणि लोकांना न्याय मिळेल अशीच भूमिका. मी समाजकार्यामधून आलेलो आहे. माझं इथे तुमच्या खापरखेडा परिसरामध्ये जे काही समाजकार्य आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहीत आहे की इथे मी समाजकार्य इथे कंत्राट कामगारांचा मी कंत्राटी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा या ठिकाणी गेले 11 वर्षापासून अध्यक्ष आहे. अध्यक्ष झाल्यापासून मला या भागामध्ये सामाजिक बांधिलकी आहे आणि त्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मी ते समाजकार्य केलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. मी या गावासाठी काही देणे आहे आमचे, म्हणून मी या गावाला आमच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे अँब्युलन्स दिलेली आहे की ज्या अँब्युलन्स 11 वर्षापासून निशुल्क अँब्युलन्स आहे. ती 11 वर्षापासून लोकांच्या आजारपणामध्ये ती अँब्युलन्स कामात येत आहे. हजारो लोकांचे प्राण वाचवलेले आहे. तसेच आम्ही इथे स्वर्गरथ सुद्धा दिलेलं आहे. या परिसरामध्ये दोन्ही घाट 5-5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे लोकांना त्रास व्हायचा. ते लक्षात घेऊन आम्ही इथे स्वर्गरथ दिलेला आहे. मी गेले 6-7 वर्ष आमच्या भागामध्ये आपण सामूहिक विवाहाचे कार्यक्रम केलेले आहे. तिथं माझा मुख्य सहभाग सुद्धा राहायचा. ते सुद्धा आम्ही कार्य या ठिकाणी केलेलं आहे. तर मला या भागामध्ये सामाजिक कार्याची बांधिलकी आहेच आणि समाजकार्य करत राहील. पण आता मला पक्षाचं बळ मिळालेलं आहे. एका मोठ्या पक्षाचं बळ मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मला सामान्य लोकांपर्यंत किंवा अतिशय जे गरीब लोक आहे या ठिकाणी त्यांच्यापर्यंत मला आता त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार सुद्धा मानतो. साहेब, ज्या प्रकारे शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या प्रकारे निवडणुका आता नगरपंचायत झाल्या, नगर परिषद झाल्या, महानगरपालिकाच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुकाचा आता काही दिवसानंतर रणधुमाळी सुरू होणार आहे डिक्लेअर. आणि अगर आपण नागपूरची गोष्ट केली तर आपण त्या तळागाळाचे कार्यकर्ता, समाजाचे कार्यकर्ता आणि प्रत्येक समाजाचे कार्यकर्ता आणि लोक हे तुम्हाला ओळखतात, तुम्हाला प्रेम करतात. कुठेतरी असं माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी हे गृहीत ठरवू की जिल्हा परिषद चिचोली मधून दिलीप बनसोड साहेब हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील? नाही, पक्षश्रेष्ठी ठरवतात. त्याच्यामध्ये असं नसतं की उमेदवार निवडीची प्रक्रिया पक्षश्रेष्ठींकडे असते आणि पक्षश्रेष्ठी ज्यांना तिकीट देईल त्यांना त्यांचं काम सर्व लोक करतात. एक आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त आहे, एक डिसिप्लिन आहे. सगळ्यांना त्याचं पालन करावं लागतं. जो कोणी उमेदवार असेल, सगळ्यांची इच्छा असते की आपण जिल्हा परिषदेमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण शेवटी पक्षाचा आदेश असतो आणि पक्षश्रेष्ठी ठरवतात, तर त्याचं ते पालन करावं लागते आणि जो काही आदेश येईल त्याचं आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याचं आदेशाचं पालन करू. षष्ठपेक्षांनी म्हटलं की दिलीप बनसोड, तुम्ही जिल्हा परिषद चिचोली सर्कल जे SC झालेलं आहे, अनुसूचित जाती जमाती, आपल्याला अगर जिम्मेदारी दिली, आपल्याला त्यांनी पक्षाने म्हटलं की तुम्हाला तयारी करायची आहे, तर आपली काय भूमिका राहणार? मी तेच सांगतो आहे की पक्षाचा आदेश जो येईल त्याचं पालन करावं लागेल. आता कामाला आमचे सगळे लोक लागलेले आहेत. जिल्हा परिषद कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता बसवायची आहे. त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो आहे आणि आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन आम्ही त्यांच्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही विचारला, याच्या आधी एक प्रश्न विचारला की कामगारांचं ESIC बंद झालं होतं, तर ते परत आता नव्याने एक सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे एक GR निघालेला आहे की कामगारांचं ESIC आपण ते सुरू केलेलं पाहिजे. तर त्यासाठी त्यांचं 21,000चं आधी सिलिंग होतं की 21,000 पेमेंट जर ज्या कामगाराला असेल तर त्याला ESICची फॅसिलिटीज किंवा तो त्या पात्रतेमध्ये बसत नाही. पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी ती अट शिथिल केलेली आहे. 21,000 म्हणजे सर्व त्याच्यामध्ये ग्रॉस पेमेंटच्या वर जायचं. 29,000पर्यंत पेमेंट जात होतं. पण त्यांनी आता बेसिक आणि DA असे 2च पार्ट त्याच्यामध्ये घेतलेले आहे. 2च हेड घेतलेले आहे. तर त्याच्यामुळे ते 21,000च्या आतमध्ये आता बसतात. 21,000च्या आतमध्ये बसल्यामुळे ESIC सुरू करण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे. पण आता आमची 9 तारखेला महाजेनको सोबत मीटिंग आहे की आम्ही ऑलरेडी इन्शुरन्स काढलेला आहे. ESICचं प्रोव्हिजन नाही आहे,
तरी पण सर्व कामगार तयार आहे की आमचं ESIC आपण भरलं पाहिजे. तरी आम्ही प्रयत्नात आहे. कारण ESICचे अनेक फायदे आहे कामगारांना. ESIC राज्य सरकार आणि केंद्र सरकार असं दोन्ही मिळून कॉन्ट्रीब्युशन असतं. तर त्याच्यामध्ये खूप फॅसिलिटीज आहे. त्यांच्या पूर्ण परिवाराला आरोग्याची सेवा आहे हे मिळतं. आणि एखादं मेजर काही त्यांचं असलं, ऍक्सिडेंट आहे किंवा मेजर ऑपरेशन आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहे, अशा मोठमोठ्या बिमाऱ्यांमध्ये ESICचा पूर्ण खर्च त्या कामगाराला मिळतो. मला तर वाटते ESIC अतिशय कामगारांच्या हिताचा आहे, फायद्याचा आहे, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायद्याचा आहे. साहेब, एक संक्षिप्त प्रश्न विचारतो की आपण कामगारासाठी गेल्या कितीतरी वर्ष, आपला अख्खं आयुष्य हे कामगाराच्या झटण्यासाठी लढलं, गावकऱ्यांच्या लोकांसाठी होता, प्रत्येक समाजासाठी आपण गेल्या, प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमाला आपण सहभाग केला. जर आपण हा प्रश्न, तर सर आता आपण म्हटलं जे पक्ष सांगणार ते आपण आदेश तुम्ही मानणार, पण या क्षेत्रामध्ये माननीय दिलीप बनसोड साहेबांचा हा जिल्हा परिषद मध्ये आपण पाहिजे असं लोकांची मागणी आहे. याबद्दल लोकांच्या प्रती काय म्हणणार आहे? हे तर पक्षाची भावना सांगितली, लोकांची भावना काय? मग काम करणारा माणूस असला, मी या भागामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे की कुठल्याही अडीअडचणी असल्यानं माझ्याकडे कोणी व्यक्ती आले तर मी त्यांना नाराज करून कधीच पाठवत नाही. आणि शक्यतोवर जे मदत करता येईल ती करतो. ही आधीपासूनची माझी एक सेवाभाव आहे, ही सामाजिक बांधिलकी आहे. त्याच्यामुळे मला समाजकार्याची तर अतिशय आवड आहे. या समाजकार्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये मला लोक ओळखतात आणि काही लोक नावाने ओळखतात की दिलीप बनसोडचं इथं कार्य आहे. तुम्हाला याच्या आधी सांगितलं की मी अध्यक्ष असल्यामुळे इथे काय काय केलं. तर त्या याच्यावरती लोक म्हणू शकतात की दिलीप बनसोडला तिकीट मिळाली पाहिजे. तर ते लोकांचं मत आहे, मिळाली पाहिजे. आणि सर्व लोक पाठीशी उभेही राहणार, यात काही दुमत पण नाही आहे. पण शेवटी आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे. पक्षांनी ठरवल्याप्रमाणे कोणाला तिकीट द्यायची, ज्यालाही तिकीट मिळेल, दिलीप बनसोडला मिळेल तर दिलीप बनसोडसाठी सगळे कामं करतील, किंवा दुसऱ्याला कोणालाही मिळेल तरी आम्ही सर्व एकनिष्ठ राहून कॅन्डिडेट म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये आमचा कॅन्डिडेट कसा निवडून येईल याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू. तर धन्यवाद साहेब, आपण ज्याबद्दल संक्षिप्त रूपामध्ये आपण संपूर्ण वर्धापन दिवस असो, जिल्हा परिषद असो, या संपूर्ण या विषयामध्ये आपण आमच्या चॅनलशी बोलल्या, त्यासाठी आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या चॅनलकडून तुम्हाला जिल्हा परिषदच्या उमेदवाराची ही शुभकामना आताच माझ्या चॅनलकडून देतो सर. याबद्दल धन्यवाद तुम्हाला, तुमच्या चॅनलला. तुम्हाला पण मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमच्या पॉवर स्टेशनचा वर्धापन दिवस 36वा वर्धापन दिवस आहे, त्या निमित्तानं सुद्धा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या चॅनलची प्रगती हो, अशीच चांगली प्रगती हो, अशी सुद्धा मी कामना करतो. धन्यवाद सर. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं गेलं की दिलीप बनसोड हे तर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आणि नवीन आताच त्यांची भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा महामंत्री म्हणून पद झालं आहे. साहेबांनी म्हटलं आहे की जर पक्षांनी मला आशीर्वाद दिला, माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, लोकनेता महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, या क्षेत्रातले फायरमॅन नेता विधायक आशिष देशमुख असो, राजू पोद्दार साहेबांची या मनोज कुमार असो, यांनी माझी नियुक्ती केली, यासाठी धन्यवाद. आणि लोकांच्या आशीर्वाद, ज्या जिल्हा परिषदची गोष्ट केली गेली तर चिचोली जिल्हा परिषद हा अनुसूचित जाती जमाती हा साधारण वर्ग म्हणजे महिला या पुरुष, त्यामध्ये दिलीप बनसोड साहेबांचं काम अगर बघितलं गेलं तर आम्ही 20 वर्षाच्या मागे आलो. तर दिलीप बनसोड साहेबांना असं कोणी व्यक्ती ओळखत नाही. त्यांच्या कामाचा, त्यांनी केलेले काम प्रत्येक कामगाराला असो, प्रत्येक समाजाला असो, प्रत्येक वर्गाला असो, त्यांनी केलेले कामाचा हा कुठेतरी पावती भेटणार. आणि पक्ष नेतृत्व जर त्यांना या जिल्हा परिषद मध्ये उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा निवड करणार तर ते नेहमी या क्षेत्रातल्या जिल्हा परिषदच्या जनतेसाठी उभे आहेत, त्यांच्या सेवेसाठी उभे आहेत.
ही सेवा निष्कुल्क आहे, कारण 20 वर्षापासून ही सेवा, आणि आता जर अगर त्यांना पद भेटलं तर ही सेवा जास्त मोठी होईल, त्यांचे कामं जास्त होईल. आणि ESIचं बद्दल केलं तर लवकर लवकर दिलीप बनसोड साहेबांच्या नेतृत्वात, या माननीय डॉक्टर आशिष बाबू देशमुखच्या नेतृत्वात आणि संपूर्ण श्रेष्ठ ट्रस्टीच्या नेतृत्वात यावेळेस ESIचं 9 तारखेला महाजिनकोबरोबर मीटिंग होणार आहे आणि त्यावर तोडगा निघेल, असं आमच्या बरोबर ज्या प्रकारे नागपूर जिल्हा ग्रामीणचे मंत्री दिलीप बनसोड साहेबांनी आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं. तोपर्यंत आपण बघत राहा. कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ के आवाज, खबरों के हकीकत, मुख्य संपादक, खापरखेडा, सावनेर विधानसभा क्षेत्र, माझ्या बरोबर थेट लाईव्ह. सर, लोकांचे मॅसेज येऊन राहिले.